हा आहे बघा कोट कॉलर, सुंदर पॅटर्न. हा सुद्धा खूप चालतो माझ्यामध्ये. मी फक्त कॉलर व्हरायटी घेतलेल्या आहेत, प्लस फ्रंट कटोरी व्हरायटी घेतल्या, स्लीव्ह व्हरायटी घेतलेल्या, म्हणजे खूप सारं यामध्ये सिलेबस मी कव्हर केलेला. हा नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या वेळेला बघत असाल त्या वेळेला गुड मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग, गुड नाईट, जे काही असेल ते. तर मी सोनाली आजच्या छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खूप दिवसांनी ब्लॉग शेअर करते. तर हो, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्लासेस सुरू असल्यानंतर मला तितकंसं ब्लॉग वगैरे शूट करायला वेळ मिळत नाही. म्हणजे माझं रुटीन पूर्ण दिवसभराचं हेक्टिक शेड्यूल होऊन जातं. त्यामुळे आता क्लासेस संपलेले आहेत. सो मी आता परत माझ्या कामाला सुरुवात केली, म्हणजे ब्लाऊज वगैरे, आणि त्यानंतर आता ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे. सो आजचा क्लास संपल्यानंतरचा पहिला ब्लॉग. इथे मी सकाळपासून 3 ब्लाऊज कट करून ठेवले होते, तर ते शूट करायचं माझ्या लक्षात नाही. 2 ब्लाऊज मी ताईंना दिलेले आहेत स्टिच करायला आणि 1 ब्लाऊज मी स्वतः घेतलेला आहे स्टिच करायला. तर हा मम्मीचा ब्लाऊज आहे. बरेच दिवस झालं पेंडिंग होता. मम्मीचे ब्लाऊज ताईंकडे दिल्यानंतर ते बिघडवतात आणि ते मला बोलणे खावे लागतात, त्यामुळे मम्मीचं ब्लाऊज मी शिवते. सो तिचं ब्लाऊज मी दुपारी कट करून ठेवलं होतं आणि दुपारी थोडा आराम केला. त्यानंतर मी आता स्टिचिंगला बसले आणि साईड बाय साईड माझं स्वयंपाकही चालू आहे. आली मी आता किचनमध्ये. तर ओम आला होता, खाली खेळायला गेला होता ओम. तो आलाय, त्याला भूक लागली आहे. मग फक्त वरण फोडणीला द्यायचं बाकी होतं, कारण बटाट्याची भाजी, त्यानंतर भात आणि चपाती हे सगळं झालेलं आहे. म्हटलं गरम गरम वरण फोडणीला द्यायचं आणि जेवायला बसायचं. तर मी आता इथे ओमचं चाललं होतं, खालून खेळून आलं तर मग फार लाड येत होता, लाड करत होता. मग आता इथे वरणाला फोडणी देऊन घेतली आणि म्हटलं आता चला वरण उकळेपर्यंत मी परत एकदा स्टिच करून घेते. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. इथे एक मी आरीवर्क ब्लाऊज तयार करायला घेतले. माझं स्वतःचंच ब्लाऊज आहे, तर ते दाखवते. इथे बघा ओम आलाय तर मस्त टी व्ही जवळ बसलाय. आता 4-5 दिवस मी त्याला टी व्ही पाहून दिला नव्हता, कारण त्याची युनिट टेस्ट चालू होत्या, सेकंड युनिट टेस्ट सुरू होती. त्यामुळे 8 दिवस मी त्याला बिलकुल टी व्ही बघू दिलेला नव्हता, खाली खेळायलाही जाऊ दिलं नव्हतं. सो त्याची आता मज्जा आहे. आणि इथे मी दुपारी थोडा वेळ ब्लाऊज कट केल्यानंतर थोडंसं हे काम करत बसले. थोडं काम हे थोडंसं केलं ना की मग कंटाळा येत नाही. सारखं तेच काम म्हटलं की कंटाळा येतो. तर हे एका स्लीव्सचं पॅटर्न आहे. स्लीव्सचं डिझाईन बनवायला घेतलेलं आहे. एकच स्लीव्ज आहे ही. एक स्लीव्स पूर्ण रेडी झाली आहे. पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण शेअर करेल मी माझ्या मापाचा. बोटनेक आहे बॅक साईडला. तर आता वरणाला उकळी येते तोपर्यंत म्हटलं जे काही उरलंय तेवढं थोडंफार करून घ्यावं आणि मग उरलेला भाग मी उद्या करेल. जेवण करून खाली जाईल मी थोडंसं वॉकिंग करायला. आणि पुढे तुम्हाला क्लासमध्ये झालेल्या ब्लाऊज, कोणते ब्लाऊज झालेले आहेत ते तुम्हाला पुढे बघायला मिळतील. त्यानंतर फक्त बॅक राहिले. आता स्लीव्ज पण तयार झाल्यात आणि ह्याच्यासाठी पायपिंग पण झाले. ओमला तर झोप आली, आता ओम जेवणार आणि झोपणार. पायपिंग आता बॅक मे बी जेवण झाल्यानंतर मी खालून चालून आल्यानंतरही करेल, अदरवाईज सोडून देणार उद्या मॉर्निंगला. तर आज आपण ना क्लासमध्ये काय काय ब्लाऊज झालेत ना ते बघूयात. तर हा, मी तुम्हाला म्हणाले की आपला जो कॉलर ब्लाऊजचा कोर्स झाला होता ऍप्लिकेशनमध्ये, आता जवळजवळ 40-50 प्लस स्टुडंट होते आपल्या क्लासमध्ये. तर मला ते तुम्हाला ब्लाऊज दाखवायचे होते. तर सगळ्यात पहिला हा जो ब्लाऊज आहे तो बघा, एल्बो स्लीव्हजवाला आणि स्टँड कॉलर, हाफ कॉलर याला म्हणतात. तर बघा हाफ कॉलर अशी आहे. साईडला मी पिक्चर देते वेअर केलेल्याच, म्हणजे मी स्वतःच्या मापावर शिवलाय, तर साईडला मी पिक्चर देते जेणेकरून तुम्हाला फिटिंग पण कसं झालंय ते लक्षात येईल. हा, याचा फ्रंट जो आहे तो प्रिन्सेस कट आहे आणि बॅक बंद आहे. तर इथे सुद्धा डिझाईन वगैरे करू शकता, मी स्टुडंटला तसं सांगितलेलं आहे. आणि परफेक्ट फिटिंगसाठी काय काय करायचं हे सगळे डिटेल्स दिले. सो हा फर्स्ट ब्लाऊज आहे. त्यानंतर आपला सेकंड वाला ब्लाऊज जो झालेला आहे तो मी इथे साईडला देते तुम्हाला. तो कस्टमरचा होता माझ्या. सो मी स्टुडंटला ते पण सांगितलं की बघा तुम्हाला जे शिकवते त्याच पद्धतीने मी माझ्या कस्टमरचे पण ब्लाऊज शिवते. तर त्याचं फिटिंग सुद्धा परफेक्ट आलेलं आहे. जसं तुम्ही साईडला मी फोटो देते त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. स्टँड कॉलर म्हणजे पूर्ण बंद कॉलर पण असं म्हणतात, पूर्ण बंद कॉलर असते. आणि त्याचा पण फ्रंट बघा प्रिन्सेस कट आहे आणि बॅक बंद आहे. तर बॅकला तुम्ही जसं बोटनेकला डिझाईन बनवता तसं बनवू शकता, हरकत नाही. पण बऱ्याचदा काय होतं कॉलर ब्लाऊज मध्ये काय होतं की बऱ्याच जणांना एकदम फॉर्मल लुक हवं असतं, त्यामुळे बॅक ओपन ठेवला की ते थोडंसं वेस्टर्न लुक मध्ये जातं. सो शक्यतो बॅक बंदच ठेवायचा. त्यानंतरचा आपला थर्ड ब्लाऊज आहे कोट कॉलर. हा आहे बघा कोट कॉलर, सुंदर पॅटर्न. हा सुद्धा खूप चालतो माझ्याकडे. ह्याचा सुद्धा फोटो मी साईडला देते तुम्हाला. घातल्यानंतर ह्याचं लुक कसं दिसतं. आता पहिले जे 2 ब्लाऊज मी शिकवले
ते शिकवले प्रिन्सेस कट मध्ये, आणि एकाचा एल्बो स्लीव्ह होता, एकाचा शॉर्ट स्लीव्ह होता. हा थर्ड ब्लाऊज शिवलाय मी 4 टक्स मध्ये, 4 टक्स विथ बेल्ट. बघा इथे तुम्हाला बेल्ट दिसत असेल, दिसतं ना, आणि तुम्हाला फोटोमध्ये पण दिसत असेल की त्याचं फिटिंग किती सुंदर आले. तर हा आहे कोट कॉलर, म्हणजे शर्ट कॉलर आणि खाली ही जी नॉर्मली आपण कोट जो घालतो, जेंट्स लेडीज जे कोट घालतात, ब्लेझर म्हणतात त्याला, त्याची कॉलरचा थोडासा लुक देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याला पण शॉर्ट स्लीव्ज आहे, फिटिंग उत्तम आणि एकदम भारी डिझायनर स्पेशल मध्ये ह्याचं फिटिंग येतं. सो हा एक ब्लाऊज आहे. आणि देन लास्ट ब्लाऊज आहे, यामध्ये मी फक्त कॉलर व्हरायटी घेतलेल्या आहेत, प्लस फ्रंट कटोरी व्हरायटी घेतल्या, स्लीव्ज व्हरायटी घेतलेल्या आहेत, म्हणजे खूप सारं यामध्ये सिलेबस मी कव्हर केलेला. हा आहे स्लीव्हलेस ब्लाऊज, याला स्लीव्ज अटॅच नाही केले. म्हणजे बऱ्याच जणांना जर कॉलरमध्ये विदाऊट स्लीव्ज ब्लाऊज शिवायचा असेल तर तो ह्या 4 पॅटर्न मध्ये तुम्ही कसेही ट्राय करू शकता. इथे आहे शर्ट कॉलर, बघा तुम्ही, ही पूर्ण बंद आहे. जेंट्स सारखी शर्ट कॉलर हवी असेल तर ती सुद्धा कशी लावायची ते सुद्धा मी स्टुडंटला सांगितलंय. ह्यामध्ये 4 टक्स विदाऊट बेल्ट असं मी शिवलेलं आहे. ह्याचं सुद्धा फिटिंग मी तुम्हाला साईडला फोटो देते, ह्याचं सुद्धा फिटिंग तुम्हाला कम्फर्टेबल किती आहे हे सुद्धा कळेल. तर हा आहे 4 टक्स विदाऊट बेल्ट. म्हणजे किती गोष्टी कव्हर केलेल्या आहेत मी ह्या कोर्समध्ये. 4 प्रकारच्या कॉलर व्हरायटीज, त्यानंतर 2दा प्रिन्सेस कट, म्हणजे एकदा केल्यानंतर सेकंड टाइम रिपीट होतो. त्यानंतर थर्ड ब्लाऊज जो घेतलेला आहे तो मी बेल्ट विथ 4 टक्स, आणि 4th ब्लाऊज जो घेतलेला आहे तो विदाऊट बेल्ट. काय ऐकतोय तू? विदाऊट बेल्ट हा ब्लाऊज घेतलेला आहे. सो अशा प्रकारे मला बऱ्याच जणी विचारतात की ताई तू युट्यूबला पण ब्लॉग मध्ये शेअर करत जा, की जे काही कोर्सेस घेतले त्यामधले ब्लाउजेस तुम्हाला शेअर करत जा. सो हे बघा, हे आपले कॉलर नेक पॅटर्नचा जो कोर्स होता त्याचे हे 4 ब्लाऊज मी शिकवलेले आहेत. आणि ह्यामध्ये नॉर्मली तुमच्या लक्षात असेल ती किती पॅटर्न आणि व्हरायटी मी ह्यामध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो कसं वाटलं ते सांगा. आणि ह्या कोर्सची फी आहे 1300 रुपये. 1299 रुपयामध्ये हा फुल कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला म्हणजे थिअरी नोट्स मिळतात, त्याबरोबर शोल्डर चे चार्ट्स मिळतात, त्यानंतर फॉर्म्युले मिळतात, अगदी परफेक्ट बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं आणि त्या बॉडी मेजरमेंटनुसार तुम्ही फॉर्म्युले कसे वापरायचे हे सगळं इन डिटेलमध्ये ह्या कोर्समध्ये सांगितले. सो बघा, तुम्ही 1200 रुपयामध्ये तुम्ही कॉलरचा प्रॉपर कोर्स करू शकता. ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. झालेला कोर्स आहे. ह्या कोर्सचे तुम्हाला HD क्वालिटीचे व्हिडिओज रेकॉर्डिंग मिळणार आहे. म्हणजे जसं कोर्समध्ये लाईव्ह झालेला आहे ऍज इट इज रेकॉर्डिंग त्यामध्ये आहे. डिरेक्टली जाऊन परचेस करू शकता आणि हा कोर्स कंटिन्यू करू शकता. चला मग आजचा ब्लॉग थांबवते. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन मस्ट आहे म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. चला मग आता जेवण करते. माझ्या दादूला खूप भूक लागलेली आहे. तो वाट बघतोय की आता आईचा ब्लॉग कधी संपतो आणि मला कधी जेवायला देते. सो चलो बाय.